नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझनिंगची सीरीज चालू करणार आहोत आणि रिझनिंगच्या सीरीजमध्ये सगळ्यात पहिले जो आपण चॅप्टर बघणार आहोत तो आहे विद्यार्थी मित्रांनो सिलॉगिझम, म्हणजेच तार्किक अनुमान. ठीक आहे. हा तार्किक अनुमान जो चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्याच डिमांडनुसार हा घेऊन आलेला आहोत. आणि हा आपला असा एक सेशन, असा एक व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कंप्लीट जो सेशन आहे तो एक नॉन स्टॉप सेशन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक वन स्टॉप सेशन राहणार आहे. म्हणजे तुम्ही हा सेशन बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच सेशन बघण्याचे या कोणाचेही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्हाला कुठलेही पेड कोर्स घ्यायची आवश्यकता पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो. पक्का मी 100% तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्ट आपण इथे ज्याप्रमाणे मॅथ्स सेक्शनमध्ये बघितलं तसंच आपण इथे रिझनिंग सेक्शनमध्ये पण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघणारा विद्यार्थी मित्रांनो. एकदम बेसिक, मॉडरेट टू हाय लेव्हलपर्यंत. ठीक आहे. तर आजचा जो चॅप्टर आहे तो आहे सिलॉगिझम विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्यांना यामध्ये पुष्कळ प्रॉब्लेम असतात. एक तर पॉसिबिलिटी केसमध्ये आणि दुसरी तर आयदर ऑर कंडिशनमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. डेफिनेट म्हणजे निश्चितपणे सत्य या केसमध्ये विद्यार्थ्यांना तेवढी प्रॉब्लेम राहत नाही. ते पटकन त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात आणि सामोरं वाढतात. पण जेव्हा पॉसिबिलिटी हा केस येतो आणि आयदर ऑर म्हणजेच किंवा हा केस येतो, तेव्हा विद्यार्थ्यांना पुष्कळ प्रॉब्लेम होतात. आपला 1 मार्क ते गमावून बसतात परीक्षेमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन राहिलं जातं विद्यार्थी मित्रांनो. तर तोच 1 मार्क आपल्याकडनं मिस्टेक होऊ नये, आपल्याकडनं गमवू नये आणि त्या एका मार्कानं आपलं सिलेक्शन कुठेतरी होऊ शकतं, ही बाब लक्षात घेऊनच हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सेशन तयार करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन तुम्हाला जास्तीत जास्त पॉसिबिलिटी केसवर भर देणारा सेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपण इथे काय काय शिकून घेऊया ते आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बेसिक्स बघूया विद्यार्थ्यांनो. काय बघू? सिलॉजिझमच्या ज्या पण बेसिक्स असतात. ठीक आहे. काय असतात विद्यार्थी मित्रांनो? बेसिक्स. काही बेसिक्स आपण बघणार आहोत. त्या बेसिक्समध्ये आपण काही रूल्स बघणार आहोत. काय बघणार आहोत? रूल्स म्हणजेच नियम बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यात काही क्वेश्चन्स करूया. काही क्वेश्चन्स म्हणजे काही प्रश्न करूया यावर बेस. त्यानंतर आपण काय बघणार आहोत? आयदर ऑर कंडिशन बघणार आहोत. काय बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो? आयदर ऑर कंडिशन म्हणजेच किंवा किंवा वाली कंडिशन आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण काही याच्यावर बेस प्रॉब्लेम बघणार आहोत. आणि या सगळ्या याच्यात जे पॉसिबिलिटी केस येत आहे. पॉसिबिलिटी केस म्हणजे शक्यतावाले प्रॉब्लेम्स आपण या सगळ्या याच्यात आपण प्रत्येक पार्ट बाय पार्टमध्ये आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण फक्त कन्सेप्ट बघूया, कन्सेप्टवर भर देऊया आणि कन्सेप्ट चांगल्या प्रकारे विचारात घेऊया. हे कन्सेप्ट तुम्हाला बनले तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा सिलॉजिझमवर विचारलेला प्रॉब्लेम मध्ये कुठलाही प्रकारचा अडचण राहणार नाही. प्रॉब्लेम्स क्रिएट येणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपल्या या सेशनची सुरुवात एक धमाकेदार कोडनी करूया. ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो, की किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है. किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है, पर जिसका वक्त आता है उसे फिर सब आता है. तर विद्यार्थी मित्रांनो, चला या पॉझिटिव्हनेसने आपण आपल्या या सेशनची सुरुवात करूया. या डायरेक्ट आपण बेसिक पासून सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समची कंडिशन. काय बघणार आहोत आपण? समची कंडिशन. चला. सिलोजिझम हा आपला चॅप्टर सुरू आहे. ओके. तार्किक अनुमान. सगळ्यात पहिले आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो समची कंडिशन म्हणजेच काहीची कंडिशन. ओके. ठीक आहे. तर यात काय असते सगळ्यात पहिले आपल्याला मी तुम्हाला सांगतो की परीक्षेमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्टेटमेंट विचारले जातात आणि त्याच्यावरच मग काही कन्क्लुजन दिले जातात. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय विचारले जातात? सगळ्यात पहिले स्टेटमेंट म्हणजे विधान या वाक्य विचारले जातात आणि त्याच्यावरच बेस आपल्याला निष्कर्ष विचारले जातात. त्यालाच कन्क्लुजन म्हणतात. काय विचारतात विद्यार्थी मित्रांनो? स्टेटमेंट. ओके. यालाच काय म्हणतात? विधान.
वाक्य. स्टेटमेंट 1 2 3 4 किती पण असू शकते. ठीक आहे. या स्टेटमेंटवर बेसच आपल्याला काय विचारले जातात, कॉन्क्लुजन. याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, निष्कर्ष मराठीमध्ये. कॉन्क्लुजन पण किती असतात, 1 2 3 4. या स्टेटमेंटवरच बेस कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष विचारले जातात. आणि यावरच बेस विद्यार्थी मित्रांनो, यावरच बेस आपल्याला काही ऑप्शन्स विचारले जातात. ते मी तुम्हाला ऑप्शन्स दाखवतो. अशा प्रकारचे काही आपल्याला ऑप्शन्स विचारले जातात विद्यार्थी. ठीक आहे. हे मराठीमध्ये ऑप्शन्स असतात. जर निष्कर्ष 1 अनुसरतो, जर फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो, जर निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी कोणताही एक अनुसरतो, जर निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी कोणताही एकही अनुसरत नाही, म्हणजे हे नायदर नॉर कंडिशन आहे, आयदर ऑर कंडिशन. जर निष्कर्ष 1 आणि 2 1 आणि दोन्ही अनुसरतात, म्हणजे दोन्हीही बरोबर असतात. ठीक आहे. निष्कर्ष म्हणजे हे विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्टेटमेंट वरून आपल्याला हे निष्कर्ष फाइंड आउट करणं पडते. ठीक आहे. जर इंग्लिश मध्ये बघितलं झालं तर इफ ओनली कॉन्क्लुजन 1 फॉलो, इफ ओनली कॉन्क्लुजन 2 फॉलो, इफ आयदर कॉन्क्लुजन 1 or 2 फॉलो, इफ नायदर कॉन्क्लुजन 1 or 2 फॉलो, इफ बोथ कॉन्क्लुजन 1 and 2 फॉलो. या ऑप्शन मध्ये 5 दिलेले आहे. कधी कधी 4 पण असतात, कधी कधी 5 पण असतात. ठीक आहे. IBPS पॅटर्न मध्ये 5 असतात, TCS पॅटर्न मध्ये 4 असतात. ओके. तर हे स्टेटमेंट, कॉन्क्लुजन आणि हे ऑप्शन अशा प्रकारचं काय असते विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर असते. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे विचारलेलं आपल्याला स्ट्रक्चर असते. स्टेटमेंट 1 किंवा 2 किंवा 3 पण देऊ शकतात. कॉन्क्लुजन 1 किंवा 4 पण देऊ शकतात. 1 ते 4 पण देऊ शकतात. या नेहमी 2 कॉन्क्लुजन विचारले जातात. ठीक आहे. डिपेंड ऑन पेपर्स, की पेपर काढणारे किती कॉन्क्लुजन आपल्याला विचारतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुम्हाला हा झाला आपला पेपरचा स्ट्रक्चर. अशा प्रकारे आपल्याला आपल्या परीक्षेत प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. आता आपण येऊया आपल्या डेफिनेट केसवर आणि पॉसिबिलिटी केसवर, की डेफिनेट काय असते आणि पॉसिबिलिटी काय असते. ठीक आहे. थोडं लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक असते डेफिनेट केस. ठीक आहे. एक काय असते विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेट केस. याला काय म्हणतो आपण, निश्चितपणे शक्य निष्कर्ष. निश्चितपणे शक्य, निश्चितपणे शक्य निष्कर्ष. म्हणजेच हे काय विद्यार्थी मित्रांनो, 100%. याला काय म्हणता येणार, 100%. आणि दुसरं काय, पॉसिबिलिटी वाला केस. पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी वाले केस मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणतात, शक्य निष्कर्ष परंतु निश्चितपणे सत्य नाही. शक्य निष्कर्ष परंतु निश्चितपणे सत्य नाही. सत्य नाही. ठीक आहे. हे काय असते विद्यार्थी मित्रांनो, हे 50-50% असते. ठीक आहे. हे काय असते, हे 50-50%. चला सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की डेफिनेट केस काय असते आणि पॉसिबिलिटी केस काय असते. ठीक आहे. चला लक्ष द्या. तर डेफिनेट केस, हे जे डेफिनेट केस आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला कॉन्क्लुजन मध्ये विचारले जातात. पॉसिबिलिटी केस जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पण आपल्याला कॉन्क्लुजन मध्ये विचारले जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इकडे लक्ष द्या. डेफिनेट काय असते, म्हणजे निश्चितपणे शक्य निष्कर्ष काय असते, की जसं मी उद्याला मुंबईला जाणार, म्हणजे 100% शक्य आहे की मी उद्याला मुंबईला जाणार. ठीक आहे. माझी 100% काय शक्यता आहे, निश्चितपणे मी म्हटलं की मी उद्याला मुंबईला जाणार म्हणजे मुंबईला जाणार. ठीक आहे. आणि पॉसिबिलिटी काय असते, पॉसिबिलिटी काय असते की मी उद्याला मुंबईला जाऊ शकतो. मी उद्या मुंबईला जाऊ शकतो. म्हणजे याच्यात काय विद्यार्थी मित्रांनो, पॉसिबिलिटी आहे, जाऊ बी शकतो आणि नाही बी जाऊ शकत. म्हणजे याच्यात काय 50-50% आहे. डेफिनेट मध्ये काय 100% की मी उद्याला मुंबईला जाणार, म्हणजे मी उद्याला मुंबईला जाणार म्हणजे जाणार, कोणत्याही हालतीत मुंबईला जाणार. ठीक आहे. तर हे झालं डेफिनेट केस.
पॉसिबिलिटी काय असते, मी उद्याला मुंबईला जाऊ शकतो किंवा नाही बी जाऊ शकत, हे असते पॉसिबिलिटी वाला केस 50-50%. आणि यातच पुष्कळ सारे मुलं गडबड करतात. तर तुम्हाला एवढं कळलं का? डेफिनेट केस आणि पॉसिबिलिटी केस. ओके, तर तुम्हाला एवढं कळणं पुष्कळ जरुरी आहे. जर हे तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही ऑब्विसली छान प्रकारे याला सॉल्व्ह करू शकता. चला तर मग आता आपण समोरच्या गोष्टीवर येऊया, काही बेसिक कन्सेप्टवर बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला हे व्यवस्थित कळलं असेल तर याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण हे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन आपल्याला विचारले जातात परीक्षेमध्ये. त्याच्यावर बेचे ऑप्शन विचारले जातात आणि त्याच्यात हे केस असतात, डेफिनेट केस आणि पॉसिबिलिटी केस. ओके, चला. तर आता सगळ्यात पहिले आपण समची कंडिशन बघूया. याच्यात काय 4 केस आहे, एक समची, एक नोची, एक ऑलची आणि एक सम नॉटची. म्हणजे एक काहीची, एक एकही नाही या कोणतीही नाहीची, एक सर्वची आणि एक काही नाहीची केस असतात. तर या 4 केसेस जे आहे याचे नियम्स आणि रूल्स आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. चला. तर यात काय असते, सम कंडिशन. सम म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, काही. सम म्हणजे काय होते मराठीमध्ये, काही. ओके, तर समची जे बेसिक डायग्राम, याची एक बेसिक डायग्राम असते विद्यार्थी मित्रांनो. काय असते, बेसिक डायग्राम. बेसिक डायग्राम कुठून ड्रॉ केली जाते? सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलं असते, स्टेटमेंट दिलं असते. म्हणजेच काय दिलं असते, स्टेटमेंट म्हणजेच काय दिलं असते, विधान दिलं असते, म्हणजे वाक्य दिलं असते. या वाक्यावरूनच बेस आपल्याला ही बेसिक डायग्राम दिली जाते. काय दिली जाते, बेसिक डायग्राम. जसं मी म्हणून राहिलो की सम ए आर बी, सम ए आर बी म्हणजे काही ए बी आहे, काही ए बी आहेत. हे काय होणार आहे, स्टेटमेंट मध्येच म्हणजेच विधान मध्ये दिले राहणार. त्याची बेसिक डायग्राम काय निघणार, कशी निघणार विद्यार्थी मित्रांनो, काही ए बी आहेत. तर ही झाली ऍक्च्युअली बेसिक डायग्राम. हे आपल्याला स्टेटमेंट वरून काढणं पडेल. ठीक आहे. आणि कॉन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष. निष्कर्षामध्ये आपल्याला काय दिलं जाणार विद्यार्थी मित्रांनो, निष्कर्षामध्ये हे दिलं जाणार. हे काय विद्यार्थी मित्रांनो, हे कॉन्क्लुजन मध्ये दिलं जाणार. हे कुठे कशात दिलं जाणार, कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षामध्ये दिलं जाणार. कॉन्क्लुजन म्हणजेच हे काय विद्यार्थी मित्रांनो, हे निष्कर्षामध्ये दिले जाणार. ठीक आहे, हे कुठे दिले जाणार, निष्कर्षामध्ये. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले स्टेटमेंट दिलं जाणार. स्टेटमेंट वरून आपल्याला हे बेसिक डायग्राम काढणं पडेल. बेसिक वरूनच आपल्याला हे कॉन्क्लुजन दिलं जाणार. त्याच्यातून काही पण कॉन्क्लुजन विचारू शकते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे, जर आपली बेसिक डायग्राम आहे तर बघा, बेसिक डायग्राम कडे बोथ साइड आर सेम डायग्राम. दोन्ही इकडे काय सेम डायग्राम आहे. ठीक आहे. सम ए आर बी, काही पार्ट ए च्या बी आहे आणि बी च्या काही पार्ट ए आहे. ओके, त्याच्यात कायची कशाची रिलेशन आहे, समची रिलेशन आहे, म्हणजेच काहीची रिलेशन आहे. तर आपल्याला कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षामध्ये काय विचारणार, सम ए आर बी हे बरोबर आहे का, हो. हे काय असणार, हे पण बरोबर राहणार. म्हणजेच काही ए हे बी आहेत. सम बी आर ए म्हणजे काही बी हे ए आहेत, हे बरोबर आहे का, हो. तर कॉन्क्लुजन मध्ये आपल्याला हे बरोबर असलं असेल या डायग्राम नुसार, तर आपण इथे काय करू, राईट करू शकू. ओके, त्यात काय असते, पॉसिबिलिटी केस. आता पॉसिबिलिटी केस मध्ये काय होणार, पॉसिबिलिटी मध्ये विचारणार, इट इज पॉसिबल दॅट सम ए आर नॉट बी. म्हणजे पॉसिबिलिटी मध्ये काय आहे, सम नॉट ची कंडिशन आहे. ठीक आहे, पॉसिबिलिटी मध्ये काय आहे, सम नॉट ची, म्हणजे सम आणि नॉट म्हणजे काही आणि नाही. हे जर राहणार पॉसिबिलिटी मध्ये, तर हे पण काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार. ओके, दुसरे कंडिशन काय राहणार, इट इज पॉसिबल दॅट सम बी आर नॉट ए. म्हणजे ते म्हणणार की इट इज पॉसिबल दॅट सम बी आर नॉट ए, म्हणजे शक्य आहे की काही बी हे ए नसतील. हे जरी कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षामध्ये राहणार, तर हे पण काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, सत्य राहणार. तिसरं आहे, इट इज पॉसिबल दॅट ऑल ए आर बी, म्हणजे शक्य आहे की सर्व ए हे बी असतील, तर हे पण काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार.
दुसरी कंडिशन, चौथी कंडिशन म्हणजे इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, म्हणजे शक्य आहे की सर्व बी हे ए असतील. हे पण कंडिशन काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे काय बघायचं आहे, जरी तुम्हाला नसेल समजलं तर आता मी तुम्हाला सांगतो की सम ए आर बी हे आपल्याला स्टेटमेंट मध्ये दिलं असणार आणि कॉन्क्लुजन मध्ये काही पण देऊ शकतात. कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षमध्ये आपल्याला हे वाक्य दिलं राहणार सम ए आर बी, तर सम ए आर बी इथे राहणार, तर हे काय होणार, राईट होणार. आपण म्हणू शकू की पहिला निष्कर्ष अनुसरण करते. जर इथे पॉसिबिलिटी केस दिलं राहणार, इट इज पॉसिबल दॅट सम ए आर नॉट बी, शक्य आहे की काही ए हे बी नाही. जर याचं कॉन्क्लुजन मध्ये अशा प्रकारे लिहिलं असेल तर हे काय राहणार, बरोबर राहणार, बरोबर राहणार, करेक्ट राहणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर याचा एक रूल आहे आणि नियम आहे, एका बॉक्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, तो तुम्ही लिहून घ्या. सम ए आर बी, ओके, असं दिलं राहणार. हे काय, समची कंडिशन. ही काय विद्यार्थी मित्रांनो, समची कंडिशन. आणि डेफिनेट मध्ये काय राहणार, डेफिनेट मध्ये नेहमी काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, समच राहणार. म्हणजेच काय राहणार, काही राहणार. आणि पॉसिबिलिटी मध्ये काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, सम नॉट. काय राहणार, सम नॉट, म्हणजेच काही नाही. आणि दुसरी म्हणजे ऑल, दुसरी म्हणजे ऑल. ओके. दुसरी म्हणजे ऑल. ठीक आहे. आता मी सांगतो, तुम्हाला समजलं नसेल, जर स्टेटमेंट मध्ये आपल्याला हे दिलं असेल आणि स्टेटमेंट मध्ये आपल्याला समची कंडिशन दिली असेल, तर डेफिनेट मध्ये म्हणजे जिथे 100% काय असते, सत्य असते, तर ते डेफिनेट मध्ये नेहमी काय होणार, समच लागणार. तर ते डेफिनेट मध्ये काय लागणार, नेहमी समच लागणार डेफिनेट मध्ये, जे की 100% सत्य आहे. 100% काय आहे, हे 100% सत्य आहे की काही ए बी आहे, तर डेफिनेट मध्ये समच लागणार. पॉसिबिलिटी मध्ये काय होणार, पॉसिबिलिटी मध्ये सम नॉट ची कंडिशन लागणार. बघा इथे लागलंय सम आणि नॉट, काही आणि नाही, तर हे काय होणार, हे कॉन्क्लुजन काय होणार, हे ट्रू होणार. ठीक आहे. हे कॉन्क्लुजन काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. त्याच प्रकारे ऑल, बघा ऑल, इट इज पॉसिबल दॅट ऑल ए आर बी, तर शक्य आहे की सर्व ए हे बी असतील. तर हे कॉन्क्लुजन काय म्हणते, आपलं पॉसिबिलिटी वालं कॉन्क्लुजन जे आहे ते काय होणार, ट्रू राहणार. हा जो निष्कर्ष आहे, शक्य आहे की सर्व ए हे बी असतील, हा निष्कर्ष काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रू राहणार. आणि काही काही कंडिशन असतात, जसे सम. पॉसिबिलिटी मध्ये जर आपण सम बघितलं, काय बघितलं, सम, इट इज पॉसिबल दॅट की सम ए आर बी, तर हे डायग्रामच्या नुसार आपल्याला फाइंड आउट करून आपल्याला आन्सर टिक करणं पडते. पण तुम्ही एवढाच रूल लक्षात ठेवा, जेव्हा समची कंडिशन असेल तर डेफिनेट मध्ये फक्त सम पाहिजे. डेफिनेट मध्ये फक्त सम पाहिजे, म्हणजे डेफिनेट मध्ये फक्त काही पाहिजे. काय पाहिजे, काही. काही ए हे बी असतील तेव्हाच बरोबर राहणार, काही बी हे ए असतील तेव्हाच बरोबर राहणार. ठीक आहे. समच्या. आणि पॉसिबिलिटी मध्ये असं लिहिलं राहणार कॉन्क्लुजन मध्ये, इट इज पॉसिबल दॅट सम ए आर नॉट बी, ते करेक्ट राहणार. आणि इट इज पॉसिबल दॅट ऑल बी आर ए, हे पण करेक्ट राहणार. ठीक आहे. तर हा एक तत्व आहे, हा जो आहे हा एक समचा रूल्स आहे. हा एक बॉक्स तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण हा तुम्हाला पुष्कळ आवश्यक पडणार आहे. आणि हे बॉक्स तुम्हाला लक्षात ठेवले की तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पण जास्त हार्ड नाही आहे. ह्या कंडिशन जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला पटापट क्लिअर होतील की सरांनी काय म्हटलं होतं ते बरोबर इथे अप्लाय होऊन राहिलं म्हणून. ठीक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. 100% तुमचा सिलॉजिझम म्हणजे तार्किक अनुमान या चॅप्टरवरचा कोणताही प्रश्न रॉंग होणार नाही. ठीक आहे. चला तर मग समची कंडिशन तुम्हाला कळली. आता समोरची कंडिशन बघूया. समची कंडिशन हे काय, डायग्राम. हे डायग्रामच्या अनुसार, ठीक आहे, हे कळत होतं. तर हे डायग्रामच्या अनुसार आपल्याला समची कंडिशन बघणं पडेल पॉसिबिलिटी मध्ये. पण हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. समच्या कंडिशन मध्ये आपल्याला सम किंवा काहीच पाहिजे, सम ए आर बी. आणि समच्या कंडिशन मध्ये पॉसिबिलिटी मध्ये जर विचारलं तर सम नॉट पाहिजे, म्हणजे काही नाही, आणि ऑल पाहिजे, म्हणजेच काय, सर्व पाहिजे. ठीक आहे. सर्व बी हे ए असतील, ओके, आणि काही ए हे बी नाही असतील. इट इज म्हणजे शक्य आहे की काही हे बी नसतील आणि शक्य आहे की सर्व बी हे असतील. म्हणजे हे कॉन्क्लुजन असले तर तुम्ही पॉसिबिलिटी या केसवर
राईट करून समोर वाढू शकता. ठीक आहे. चला आता नो ची कंडिशन बघूया. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. चला आता आपण नो ची कंडिशन बघूया. हे सम ची कंडिशन झाली विद्यार्थी मित्रांनो. आता आपण नो ची कंडिशन बघूया. आता आपण कशाची कंडिशन बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? नो ची कंडिशन. काय? नो म्हणजे एकही नाही. एकही नाही या कोणताही नाही. ठीक आहे. एकही नाही या कोणताही नाही. ठीक आहे. ओके. चला तर नोच्या कंडिशनचे जे बेसिक डायग्राम राहणार. ओके. हे स्टेटमेंट दिलं राहणार या विधान दिलं राहणार विद्यार्थी मित्रांनो. स्टेटमेंट दिलं राहणार या विधान दिलं राहणार. त्यात काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? नो ए इज बी म्हणजेच एकही ए हा बी नाही. ओके. तर आणि हे त्याचे कॉन्क्लुजन दिले राहणार. हे काय विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे? हे निष्कर्ष आहे. हे काय आहे? कॉन्क्लुजन. हे काय आहे? निष्कर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे जे आहे त्याचेवाले निष्कर्ष दिले राहणार आपल्याला प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर याची बेसिक डायग्राम कशी बनणार विद्यार्थी मित्रांनो? याची बेसिक डायग्राम कशी बनणार? बेसिक डायग्राम कशी बनणार बघा. नो ए इज बी म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे. याची बेसिक डायग्राम अशी बनणार. ठीक आहे. याची बेसिक डायग्राम काय बनणार विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे बनणार. ठीक आहे. आणि याचे जे कॉन्क्लुजन आहे, याचे जे निष्कर्ष आहे ते ए देईल. हे अशा प्रकारे दिले असतात. ठीक आहे. एवढं कळलं? एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो? कळलं का? ठीक आहे. पहिले आपण समची कंडिशन बघितली. आता आपण नो ची कंडिशन बघून राहिलो. ठीक आहे. तर कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्षामध्ये हे दिलं राहणार आणि ह्या स्टेटमेंट म्हणजे विधानमध्ये ही दिलं राहणार. ह्या विधानवरून आपल्याला बेसिक डायग्राम अशी बनवणं पडेल. नोच्या कंडिशन मध्ये एकही ए हा बी नाही या कोणताही ए हा बी नाही. ठीक आहे. ह्या दोन पैकी काही पण विचारू शकतात. ओके. ठीक आहे. चल लक्ष द्या. आता बघा इथं आपल्याला 100% माहिती आहे. काय माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? 100% माहिती आहे. इथे काय माहिती आहे आपल्याला? 100% माहिती आहे. 100% आपल्याला काय माहिती आहे की ए हा बी च्या घरी जात नाही आणि बी हा ए च्या घरी जात नाही. ही आहे नो ची कंडिशन. एकही नाहीची कंडिशन म्हणजे कधीच हा ए बी च्या घरी जाणार नाही आणि बी जो आहे कधीच ए च्या घरी जाणार नाही. तर हे आपल्याला 100% माहिती आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 100% आपल्याला माहिती आहे. आणि जिथे आपल्याला कोणत्याही गोष्टीविषयी 100% माहिती असते त्याची पॉसिबिलिटी काय होत असते नेहमी विद्यार्थी मित्रांनो? त्याची पॉसिबिलिटी काय होत असते? नेहमी 0 होत असते. ठीक आहे. पॉसिबिलिटी विषयी याच्याविषयी काही पण विचारलं, पॉसिबिलिटी मध्ये याच्याविषयी काही पण विचारलं तर ते सगळं नेहमी चूक होणार, रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एक वेळेस लक्ष द्या. पॉसिबिलिटी अशी केस आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 100% कोणती गोष्ट माहिती राहिली तर त्याची पॉसिबिलिटी नेहमी काय असते? रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो. ज्याविषयी आपल्याला 100% माहिती आहे आणि ते कंडिशन मध्ये बसत नसेल तर त्याची पॉसिबिलिटी नेहमी 0 असणार म्हणजे रॉंग असणार. ओके. तर मग आता विचार आला विद्यार्थी मित्रांनो की ए बी च्या घरी जात नाही आणि बी ए च्या घरी जात नाही. तर स्टेटमेंट मध्ये काय विचारणार? तर विधान मध्ये म्हणजे कॉन्क्लुजन मध्ये काय विचारणार?
तर कॉन्क्लुजन मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे विचारणार हे. तर बघा कॉन्क्लुजन मध्ये नो ए इज बी म्हणजे कोणतेही ए हे बी नाही असं राहिलं कॉन्क्लुजन मध्ये, म्हणजे आपल्या आन्सर मध्ये असं राहिलं की कोणतेही ए हे बी नाही, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो हे राईट होणार. हे काय होणार राईट होणार. पुन्हा नो बी इज ए राहिलं म्हणजे कोणतीही बी हे ए नाही, हे पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो हे पण राईट होणार. जर तिसरी सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी राहिलं तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो हे राईट होणार. आणि सम बी आर नॉट ए हे राहिलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काही बी हे ए नाही, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो राईट होणार. ठीक आहे. रूल्स लिहा. रूल्स लक्षात ठेवा. नो ची कंडिशन म्हणजेच कोणताही नाही या एकही नाही, कोणताही नाही या एकही नाही. याचे रूल्स काय म्हणतात? याचे रूल्स डेफिनाइट मध्ये आणि पॉसिबिलिटी मध्ये. पॉसिबिलिटी ओके. डेफिनाइट मध्ये आणि पॉसिबिलिटी मध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो? डेफिनाइट मध्ये काय होणार? डेफिनाइट मध्ये ओके लक्ष द्या. डेफिनेट मध्ये काय होणार की फक्त नो ची कंडिशन ट्रू राहणार आणि सम नॉट ची कंडिशन ट्रू राहणार. कोणती? नो ची कंडिशन ट्रू राहणार आणि सम नॉट ची कंडिशन काय राहणार? ट्रू राहणार. म्हणजे काही नाही, काही नाहीची कंडिशन काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? ट्रू राहणार. आणि कोणताही नाही या एकही नाही ची कंडिशन काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? ट्रू राहणार. आणि याच्याविषयी पॉसिबिलिटी जे बी विचारलं ते काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? रॉंग राहणार. हा तक्ता तुम्हाला लक्षात असायला हवा. हा तक्ता तुम्हाला काय होणार विद्यार्थी मित्रांनो? लक्षात असायला पाहिजे. नो ची कंडिशन तुम्हाला इथे लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. आपली पहिले सम ची कंडिशन झाली विद्यार्थी मित्रांनो. ही आहे आता नो ची कंडिशन. ओके. ही कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? नो ची कंडिशन. लक्षात आलं तुम्हाला? लक्ष द्या. नो मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? स्टेटमेंट दिलं राहणार. नो ए इज बी म्हणजे विधान या वाक्य दिलं राहणार. एकही ए हा बी नाही. याच्यावरून आपल्याला बेसिक डायग्राम अशा प्रकारे बनवणं पडेल. काय करणं पडेल? अशा प्रकारची बेसिक डायग्राम बनवणं पडेल. ठीक आहे. जे की आता इथे काय माहित आहे की ए बी च्या घरी जात नाही आणि बी ए च्या घरी जात नाही. म्हणजे हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 100% सत्य आहे. 100% सत्य आहे. हे झालं स्टेटमेंट. हे झालं बेसिक डायग्राम. बेसिक डायग्रामवर आपल्याला परीक्षेमध्ये कॉन्क्लुजन विचारले जाणार. कॉन्क्लुजन मध्ये हे 4 पॉइंट ठेवले जाणार. 4 कॉन्क्लुजन विचारले जाणार. नो ए इज बी कोणताही ए हे बी नाही. नो बी इज ए कोणताही बी हे ए नाही. सम ए आर नॉट बी सम नॉट ची कंडिशन म्हणजे काही ए हे बी नाहीत. सम बी आर नॉट ए म्हणजे काही बी हे ए नाही. तर हे चारही जर विचारले या स्टेटमेंट वर बेस तर हे काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? राईट राहणार. म्हणजेच नो हे पहा हे नो म्हणजेच नो ची कंडिशन काय राहणार? ट्रू राहणार. आणि सम नॉट राहिला तर हे कंडिशन काय राहणार? ट्रू राहणार. पण पॉसिबिलिटी काय राहणार? 0 राहणार. कारण आपल्याला यांच्याविषयी पूर्ण माहिती आहे की ए बी च्या घरी जात नाही, त्याच प्रकारे बी पण याच्या घरी जात नाही. ठीक आहे. एवढं लक्षात आलं? एवढं लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? एक महत्वाच्या पॉइंटवर लक्ष द्या. कधी बी असं राहिलं स्टेटमेंट मध्ये, जर स्टेटमेंट मध्ये असं राहिलं की नो बी इज ए, नो बी इज ए ओके म्हणजे एकही बी हा ए नाही असं जर कॉन्क्लुजन मध्ये राहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, याला नेहमी ह्या बेसिक डायग्रामला डिस्टर्ब न करता, बेसिक डायग्रामला व्हायोलेट न करता याला काय करायचं? हे प्रूव्ह करून दाखवणं पडते. प्रूव्ह करून दाखवा. काय होते विद्यार्थी मित्रांनो? याला आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. नो बी इज ए या एकही बी हा ए नाही याला काय करून दाखवणं पडते? आपल्याला बेसिक डायग्राम मध्ये प्रूव्ह करून दाखवणं पडते. म्हणजेच कॉन्क्लुजन मध्ये हे जे कॉन्क्लुजन राहणार, काही आपल्याला त्याच्याविषयी स्टेटमेंट दिलं राहणार. काही ए बी नाहीत, काही बी ए आहेत, सर्व ए बी नाहीत, सर्व बी ए आहेत. तर आपल्याला आणि जर कॉन्क्लुजन मध्ये विचारले की नो इज बी तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते की एकही बी हा ए नाही. हे प्रूव्ह करून दाखवणं पडते की समची कंडिशन याच्यामध्ये समची म्हणा ऑलची म्हणा हे कंडिशन आपल्याला इथे प्रूव्ह करून दाखवणं पडते. जर आपण हे प्रूव्ह करून दाखवलं
आणि कॉन्क्लुजन मध्ये म्हणून राहिले की नो एज बी आणि आपण प्रूव्ह करून दाखवलं तर ते कॉन्क्लुजन का होणार रॉंग होणार जर आपण प्रूव्ह करून दाखवलं तर. जर आपण प्रूव्ह करून नाही दाखवलं आणि कॉन्क्लुजन मध्ये जसं तसंच लिहिलं आहे तर ते कॉन्क्लुजन राईट होणार. त्या आपण हे कंडिशन जेव्हा ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम बघू कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात जेव्हा आपण ते प्रॉब्लेम बघू तेव्हा हे कंडिशन कशा प्रकारे प्रूव्ह केली जाते मी तुम्हाला तिथे निश्चितपणे सांगणार. घाबरण्याची काही आवश्यकता नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की नो बी इज ए राहिलं तर त्याला स्टेटमेंट मध्ये कसं प्रूव्ह करून दाखवायचं. ओके. तशाच प्रकारे एक असते विद्यार्थी मित्रांनो सम नॉट. काय असते सम नॉट. सम नॉट म्हणजे काय सम नॉट काही सम नॉट सम ए आर नॉट बी सम ए आर नॉट बी म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो काही ए हे बी नाही. काही ए हे बी नाही. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो कॉन्क्लुजन मध्ये असं पण दिलं असते निष्कर्ष मध्ये असं पण दिलं असते तर या कंडिशनला नेहमी स्टेटमेंट मध्ये ऑल ए आर बी हे प्रूव्ह करून दाखवणं पडते. ऑल ए आर बी सर्व ए हे बी आहेत. सर्व ए हे बी आहे हे प्रूव्ह करून दाखवणं पडते. प्रूव्ह करून दाखवा. ओके. तर ह्या ज्या कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे कंडिशन आहे ही जो कंडिशन आहे जिथे पण कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष मध्ये असं आलं की सम ए आर नॉट बी म्हणजे काही ए हे बी नाही तर याला अशा प्रकारे प्रूव्ह करून दाखवणं पडते की सर्वचे सर्व ए बी आहेत का. ऑल ए आर बी सर्व ए बी आहेत का. ठीक आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर ए बीच येणार का नाही. इथे प्रश्न कसा विचारला जाणार की काही चम्मच वाट्या नाही. काही चम्मच वाट्या नाही तर याला कसं लिहिणार पूर्णचे पूर्ण चम्मच वाट्या होऊ शकते का. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर आपण या बेसिक डायग्राम मध्ये त्या स्टेटमेंटला प्रूव्ह करून दाखवलं तर आपलं कॉन्क्लुजन काय होणार विद्यार्थी मित्रांनो राईट होणार. ठीक आहे. तर ह्या अशा कंडिशन आहे ह्या दोन कंडिशन पण तुम्ही लक्षात ठेवा हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवणं पडते. ठीक आहे. ओके. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ऑलची कंडिशन आणि सम नॉटची कंडिशन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आजचा एक कन्सेप्ट पार्ट होता. याच्यात अर्धेच कन्सेप्ट झालेले आहे. दुसरा जो व्हिडिओ येणार विद्यार्थी मित्रांनो त्याच्यात काही आपण राहिलेले कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुगर स्टडी सेंटर या चॅनलवर आहात विद्यार्थी मित्रांनो आणि जो कोणी हा चॅनल बघत असेल ना तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जो कोणी नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सबस्क्राईबमुळे तुमच्या लाईकमुळे आम्हाला पुन्हा मोटिवेशन मिळत असते. पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊया. तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे ते क्लिअर करूया हे आमच्यात एक जिज्ञासा निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत एका नव्या लॉजिक सोबत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तोपर्यंत सुगर स्टडी सेंटर या चॅनलला बघत राहा. ओके आणि नेहमी हसत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.